साहेब, बारामतीच्या दौऱ्यावरती आहात. मोठ्या संख्येने इच्छुक उमेदवार येत आहेत, भेटत आहेत. काय नेमकं कसं चित्र पाहायला मिळेल आगामी काळात? तसं की सध्या कुठेही गेलो बारामती काय तुझं काही मुंबईचे नाही निवडणुका अतिशय जवळ आल्यामुळे साहजिक निवडणुकीमध्ये सावध राहण्यासाठी इच्छुक लोकांची अपेक्षा असते. पक्ष प्रमुखांना जाऊन भेटावं आणि अनेक ठिकाणी असे चित्र आहे की एक व्यक्ती कुणीतरी निवडणूक लढू इच्छितो आणि त्याला संधी नाही सांगण्यासाठी त्याचे 10-15 हितचिंतकही त्या ठिकाणी येतात. एका दृष्टीने ही लोकशाहीची पद्धत आहे. निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये एकाने बसून कुठे निर्णय घ्यायच्याऐवजी विविध सरकारांची मतं लक्षात घेऊन साधारणतः परिस्थितीचा अभ्यास करणं याची आवश्यकता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वृत्त जिल्ह्यामधून जे इच्छुक आहेत त्यांचा अभ्यास चालू आहे. त्याच्यानंतर पक्षाचे जे राज्याचे अध्यक्ष आहेत जयंत पाटील ते आणि आमची काही सिनियर लोकांची टीम आहे ते मुलाखती घेतील आणि पक्षाचा निर्णय घेतील. त्याच्यापूर्वी ही निवडणूक 3 पक्ष एकत्रित देऊन लढणार आहेत. त्याच्यामध्ये आम्हा लोकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या शिवसेना असं हे 3 पक्षात एकत्रित निवडणुकीला जायचं म्हणल्यानंतर तिची एक जागा असली तर ती एक तिघातच कुणी लढवावी या संबंधीचा सुद्धा विचार केल्यामुळे आणि एक वाक्यता करावी आहे. आणि ती प्रक्रिया सध्या चालू आहे. गेले 3 दिवस मुंबईला 3 पक्षाचे नेते बसतात आणि जागांचं वाटप ही प्रक्रिया ते संपवत आहेत. एकदा ते वाटप या संबंधीचा निर्णय झाला किंवा तो पक्ष तिथं कोण विरोधात जायचा आहे याचा विचार करेल आणि आमची अपेक्षा असते की 10 दिवसात हे सगळं संपून प्रत्यक्ष लोकांच्या जाणं आणि लोकांना आपली भूमिका सांगणं हे आमचे सगळे सरकारी सुरू करतील. महाराष्ट्रात साधारणतः वातावरण अलीकडे अनुकूल झालं. 5 वर्षाच्या पूर्वी जेव्हा निवडणुका विधानसभेच्या झाल्या त्यावेळेला 5 वर्षापूर्वी काँग्रेसचा एक खासदार निवडून आला, राष्ट्रवादीचे 4 आले. यावेळेला 48 पैकी 30 लोक निवडून आले. याचा अर्थ लोकांच्या बदल आहे. लोक परिवर्तनाला उत्सुक आहेत आणि सत्ताधारी भाजप आणि त्यांचे सरकारी पक्ष त्यांना बाजूला करण्याच्या मनस्थितीत आहे. एक आशादायक चित्र आहे त्या कामात आम्ही लावलं. चिन्हासोबत तातडीने निर्णय होणार नसेल तर घड्याळ चिन्ह घोटवा अशी विनंती शरद पवार गटाने केली आहे. मला माहिती नसते मी बोलत नाही. साहेब, 1 नेशन 1 इलेक्शन संदर्भात आपली भूमिका काय? असायची त्याच्यात 2 वर्षात वेगळी आम्ही इंडिया आघाडीमध्ये आम्ही एकत्र बसतो. त्याची एकत्रित बैठक घेणार आहोत आणि त्या एकत्रित बैठकीमध्ये आम्ही एका विचाराने याच्यात भूमिका घेणार आहोत. अजून ती बैठक आमची झाली या अर्ध्या दिवसातली. त्याच्यापूर्वी माझ्यासारख्यांनी मतं व्यक्त करणं योग्य नाही. बाकीच्यांना त्यांच्या मताचा अंदाज आम्हाला लोकांना घ्यावा लागेल. केंद्रीय निवडणूक आयोगाचा राज्याचा दौरा करणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा होणार आहे. 27 आणि 28 सप्टेंबरला हा केंद्रीय निवडणूक आयोगाचा दौरा होणार आहे.
चांगली गोष्ट, कारण केंद्रीय आयोग, निवडणूक आयोग इथे एकंदर स्थिती काय याची पाहणी करते. ही एक संधी राजकीय पक्षांना सुद्धा असते, त्यांना काही सूचना, काही त्यांच्याकडे भूमिका मांडायची. आता ही दिल्ली जाऊन करण्याच्या ऐवजी ते स्वतः त्या राज्यामध्ये आले जिथे निवडणूक आहे, तर तिथे सुसंवाद साधायला सोपं होतं आणि निवडणूक आयोगाचा हा दृष्टिकोन त्यातून स्वागत करतो. साहेब, दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशय झालेल्या आहेत, तिसऱ्या महिला मुख्य दिल्लीला मिळालेला आहे, कसं करता येतं? असं आहे की केजरीवाल अतिशय उत्तम काम करत होते आणि त्यांची टीमही चांगली. आता त्यांना एका विशिष्ट स्थितीमध्ये कॉर्नर पाहिलं गेलं, मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले गेले, इतके दिवस सतत त्यांच्या विरुद्ध खोट्या केसेस केल्या गेल्या. त्यामुळे शेवटी एखादी व्यक्तीसुद्धा कधीतरी दुसऱ्या विचारणावर जाऊ शकते आणि त्यांनी सांगितलं आणि त्यांनी राजीनामा दिला. आता त्यानंतर कोण यायचं त्यासाठी त्यांच्या पक्षाचा अंतर्गत हा विषय होता. पण त्यांनी ज्यांची निवड केली त्यांचं काम आम्ही दिल्लीमध्ये पाहतो. एक अतिशय कर्तृत्ववान, अभ्यासू, विचारवंत अशा प्रकारची महिला एक आज दिल्लीचे मुख्यमंत्री होते, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. याच्या आधी जसं 2 भगिनींनी दिल्लीचं नेतृत्व केलं आणि या दिल्लीच्या प्रशासनाचा एक दर्जा उंचवला, तीच परंपरा या भगिनी सातत्यातून करतील याचा मला विश्वास आहे आणि आम्हाला लोकांच्या शुभेच्छा त्यांना आहेत. साहेब, महाराष्ट्रामध्ये पाऊस चांगल्या प्रकारे झाला आहे, परंतु अजूनही काही ठिकाणी अतिवृष्टी झाली, काही शेतकऱ्यांचं नुकसान होताना दिसते. असं आहे की नुकसान काही ठिकाणी झाल्याच्या तक्रारी आहेत. राज्य सरकारने काही धोरणं जाहीर करतो म्हणून सांगितले, काही धोरणं जाहीर केली, पण शेवटी शेतकऱ्यांच्यापर्यंत ज्याचं नुकसान झालं त्याला काय पोचलं हा महत्त्वाचा भाग आहे. आणि फार मोठा वर्ग असा आहे की ज्याच्यापर्यंत काही पोचलेलं नाही आणि त्यामुळे तो अस्वस्थ आहे. आम्ही थोडे जे सांगू मुख्यमंत्र्यांना भेटून त्याच्यात काही दुरुस्ती करता येतील का याबद्दलचा आग्रह करू आणि आशा आहे की असं काहीतरी दुरुस्ती करणार. आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे, वाद त्यातून मार्ग काही निघत नाही. परंतु आरक्षण धनगर आरक्षण असेल, मराठा आरक्षण असेल, तणाव निर्माण व्हायला लागलेत आणि आमने सामने कार्यकर्ते भेटायला लागले. देशामध्ये सामंजस्याने असे प्रश्न सोडवायचे असतात. तणाव आल्याचं काही कारण नाही, शेवटी आपण सगळे जात धर्म काही असेल तर भारतीय महाराष्ट्राचे घटक आपल्या सगळ्यांच्यामध्ये सामंजस्य कसं करता येईल या संवेदनशील म्हणून या क्षेत्रात या विषयात जे नेतृत्व करतात त्यांनी घेतलं पाहिजे. आणि राज्य सरकारने सुद्धा अशा प्रकारला विलंब लावत बसू नये, लोकांना विश्वासात घ्या आणि त्याची पूर्तता कशी करता येईल ते बघून एक वातावरण चांगलं कसं राहील याबद्दलची खबरदारी घ्या. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.